ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 1051 ते 1075 श्लोक 26 ते 28। यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम् क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा अत्तद्विधिवतर्षभ। तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुला आपण पेते आपण पेजे दाविले आणि क्षेत्रही सांगितले आगवेजे। तया एरांच्या मेळी हुईजे भूती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे। खाते जाणी उखरा भेटी झाली या वीरा मृगजळाची या पोरा रूप होय। नाना धाराधारी जळंबे या वसुंधरी उठीजे जेवी अंकुरी नाना विधी। तैसे चराचर आघवे जे काही जीव नावे ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण। या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् विनश्यत्स्ववि नश्यन्तं यः पश्यति स पश्यति यः पश्यति स पश्यति। पैपटत्वतंतू नव्हे तरी तंतूची ते आहे ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा। भूते आगमीची होती एकाची एक आधी परी तू प्रतिती यांची हे पा। यांची नामे ही अनाने अनारीची वर्तने वेशही सिनाने आगवे याचे। ऐसे देखोनी किरीटी भेद सुसीन हनपोटी परी जन्माची या कोटी न लाहसी निघो। पैनाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाची फळे तुंबिडीची। हो तुका उजू वाकुडे परिभोरीचे हे न मोडे तैसे भूते अवघडे परी वस्तू उजू। अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैशी तैसा नाना जीवराशी परेशु असे। गगन भरी धारा परिपाणी एकचे वेरा तैसा या भूताकारा सर्वांगी तो। हे भूतग्राम विषमा परिवस्तु ते एथ समा घटमठी व्योम जिया परी। हा नाशता भूता भावसु एत आत्मा तो अविनाशु।
जैसा खियुरादिके कसो सुवर्णाचा एव जीव धर्महीनो जो जीवेसी अभिन्नो देखतो सुनयनो ज्ञानी या माझी ज्ञानाचा डोळा डोळसा माझे डोळसू तो विरेशा हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो समं पश्यनि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम् जे गुणेंद्रिय धोकटे देहधातूंची त्रिकुटी पाच मेळावा ओखटे दारुण हे हे उघड पाच वेली पंचदागी लागी जीव पंचननास सापडली हरिणकुटी ऐसा हसूनिये शरीरे कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना परी ये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेकी पंडू सुता तेथेची मिळे जेथ योग ज्ञानाच्या परवडी ओलांडून या जन्मकोडी न निगोया भाषा बुडी देती योगी जे आकाराचे पैल तीर जे नादाचे पैल मेर तुर्येचे माझगर परब्रह्म जे मोक्षा सकटगती जेते येती विश्रांती गंगादी आपापती सरिता जैवी रामकृष्ण हरी।